नमस्कार मित्रांनो, मी आदित्य गडगे. मित्रांनो, आपले स्वागत करतो मराठी DSK यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत CM किसान या योजनेचे ज्या लाभार्थ्यांना पैसे मिळाले नसतील त्याचा स्टेटस आपण कसा चेक करू शकतो की आपल्या अकाउंटमध्ये पैसे गेलेत किंवा नाही, हे आज आपण पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, त्यासाठी एक वेबसाईट आहे, ती तुम्हाला मी त्या वेबसाईटची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही मोबाईलमध्ये आपण हा स्टेटस चेक करू शकतो. ते कसं करू शकतो आज आपण पाहणार आहोत. तत्पूर्वी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. वर व्हिडिओ पूर्ण पहा. तर चला व्हिडिओला सुरुवात करू. तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक दिली असेल त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही या वेबसाईटवरती यायचं आहे. वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस दिसेल. त्याच्या साईडला एका कोपऱ्यामध्ये तुम्हाला 3 डॉट दिसत असतील, त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला पेमेंट स्टेटसवरती क्लिक करायचं आहे, जो थर्ड ऑप्शन आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला DBT स्टेटस ट्रॅकर याच्यासाठी की DBT मार्फत जे आपल्याला गव्हर्नमेंटकडून पैसे येतात ते याच्या तुम्ही सर्व ट्रॅक करू शकता. तर त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. तुम्हाला तर इथे कॅटेगरी दिसत असेल, त्या कॅटेगरीमध्ये जे योजनेचं नाव आहे तर त्या योजनेचं नाव तुम्हाला इथं दिसत असेल. थोडं स्क्रोल डाऊन करून घ्या. इथे बघा, DBT NSMNY पोर्टल असं या योजनेचं नाव आहे. ते तुम्ही त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यावर क्लिक केल्यानंतर प्रोसेसिंग प्लीज वेट असं दिसेल तुम्हाला. त्याच्यानंतर इथं बेनिफिशरी व्हॅलिडेशन अँड पेमेंट असं असेल, पेमेंटवरती क्लिक असेल. तर तुम्हाला एंटर ॲप्लिकेशन ID. आता एंटर ॲप्लिकेशन ID, जर ॲप्लिकेशन तुम्हाला ID माहीत नसेल तर तो ॲप्लिकेशन ID तुम्हाला कुठे भेटेल तर मी तुम्हाला सांगतो. त्यासाठी तुम्हाला दुसऱ्या एका वेबसाईटवरती जायला लागेल. त्यासाठी नवीन विंडो ओपन करा, गुगल सर्च करून घ्या. त्याच्यामध्ये सिम्पली PM किसान असं सर्च करा. PM किसान सर्च केल्यानंतर तुम्ही PM किसान सन्मान निधीच्या वेबसाईटवरती जाल. PM किसान सन्मान निधीच्या वेबसाईटवर गेल्यानंतर तुम्हाला के नाव युअर स्टेटसवरती क्लिक करायचं आहे. आता तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर म्हणजेच ॲप्लिकेशन ID तो शोधण्यासाठी तुम्हाला के नाव युअर रजिस्ट्रेशन नंबर याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला 2 पर्याय थ्रू तुम्ही मोबाईल नंबर थ्रू आणि आधार थ्रू तुम्ही रजिस्ट्रेशन नंबर किंवा ॲप्लिकेशन ID शोधू शकता. तर त्यासाठी तुम्हाला मोबाईल नंबर इथं जो रजिस्टर असेल PM किसानला तो इथं एंटर करून घ्यायचा आहे. एंटर करून घेतल्यानंतर खाली सिम्पली कॅप्चा एंटर करून घ्यायचा आहे, जो कॅप्चा इथं दिसत असेल वरती शो होत असेल. त्याच्यानंतर गेट मोबाईल OTPवरती क्लिक करायचं आहे. गेट मोबाईल OTPवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला तुमच्या रजिस्ट्रेशन नंबरवरती एक OTP जाईल, तो इथं OTP एंटर करायचा आहे. रजिस्ट्रेशन नंबरवरती जो नंबर OTP आला असेल तो इथं तुम्ही एंटर करून घ्या. आणि त्याच्यानंतर गेट डिटेल्सवरती क्लिक करायचं आहे. गेट डिटेल्सवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन ID तुम्हाला इथं दिसून येत असेल. ते बघा, MH जो काय असेल तो तुमचा ॲप्लिकेशन ID इथून तुम्ही डायरेक्टली लॉंग प्रेस करून तुम्ही इथं डायरेक्ट कॉपी करू शकता. आणि जी तुमची पहिली वेबसाईट होती त्याच्यावरती यायचं आहे आणि ह्याच्यात सिम्पली तुम्ही कॉपी पेस्ट करायचं आहे. ती वेबसाईट जी असेल तिथं कॉपी पेस्ट होत नसेल तर तुम्हाला इथं फक्त टाईप करून घ्या जी तुमचा नंबर आहे. जो ॲप्लिकेशन नंबर ID असेल तो तुम्ही इथं एंटर करून घ्यायचा आहे. जो ॲप्लिकेशन नंबर असेल किंवा ॲप्लिकेशन ID असेल तो इथं तुम्ही जो तुम्हाला मिळाला असेल तो इथे एंटर करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर सिम्पली बेनिफिशरी कोड म्हणजे ह्याच्यामध्ये काही क्लिक करायचं नाही. त्याच्यानंतर तुम्हाला इथं कॅप्चा इथं एंटर करून घ्यायचा आहे. जो कॅप्चा असेल तो इथं एंटर करून घ्या. आणि त्याच्यानंतर हे तुम्हाला सर्च बटनवरती क्लिक करायचं आहे. सर्च बटनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला थोडं इथं हे होईल. त्याच्यानंतर तुम्हाला इथं पेमेंट डिटेल्स दिसतील. तुमचा ॲप्लिकेशन ID दिसेल, तुमचं नाव दिसेल, तुम्हाला पेमेंट कधी भेटलेलं आहे आणि पेमेंट आता स्टेटस काय आहे त्याचा ते तुम्हाला इथं सर्व दिसून येईल. तुमच्या बँकेत पोचलं आहे, बँकेत रिसीव्ह झालं आहे, काय आहे ते सगळं तुम्हाला इथं स्टेटस दिसेल. तुमचं नाव दिसेल, तुमचा ॲप्लिकेशन ID दिसेल, तुमचा आधार नंबरचे 4 लास्ट डिजिट दिसतील, किती पेमेंट गेले तेही तुम्हाला दिसेल. तर या पद्धतीने तुम्ही तुमचं स्टेटस तुम्ही इथं चेक करू शकता. तर हा व्हिडिओ कसा वाटला, ह्याच्यात काय तुम्हाला अडचणीत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की